बस आता आराम कर हा। गुड नाइट। अहो तुम्ही काहीतरी बोलला तिला आणि घर सोडून चाललीये। तुम्ही थांबवा ना तिला। हे बघा मी सांगून ठेवते, जर तनिषा इकडनं गेली ना तर मी सुद्धा माझ्या माहेरी निघून जाईन। मावशी स्वानंदीची जी अवस्था आहे ती पाहता स्वानंदी घरी परत आली की तिला संपवायला ह्या तनिषाची नक्कीच मदत होईल। मला स्वानंदीला काहीच आठवत नाहीये। मग अशा वेळी तनिषा तिची नवी मैत्रीण बनून तिला संपवायचं काम छान करू शकेल। तनिषा मी काय म्हणतो, कधी कधी रागाच्या भरात मी असं बोलून जातो, म्हणजे माझा स्वभाव आहे, मनावर घेऊ नकोस तू। माझं असं म्हणणं आहे तू इथेच राहा, कुठेही जाऊ नकोस। फक्त एवढंच, माझी एक अट अशी आहे की या घरात काहीही करताना आधी मला सांग, न सांगता काही करू नको। हो काका, मी तुम्हाला वचन देते की मी यापुढे तुम्हाला सांगितल्याशिवाय काहीच करणार नाही। आय प्रॉमिस। ठीक आहे, राहा मग इथे। पाहिलं सनू, बघितलं ना किती घाबरतात ते मला। मी माहेरी जाणारे म्हटल्यावर लगेच घाबरले। काका इतक्या सहज मला घरी ठेवून घ्यायला तयार कसे काय झाले? अशी अचानक पलटी कशी काय मारली यांनी? तनिष, नक्कीच त्यांच्या डोक्यात काहीतरी प्लॅन असेल। तनिष जा आता बॅग ठेवून दे। हो हो। सावकाश। थँक्स। मॅडम काय झालं? एक विचारू का तुम्हाला? विचार ना। तुम्ही